भंडारा पवनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभे असलेले बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार बालक एकनाथजी गजभिये यांच्या प्रचारार्थ बहुजन समाज पार्टीचे निवडणूक चुनाव चिन्ह आहे हत्ती आणि आपल्याला हत्ती या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने मतदान करायचं आहे। मित्रांनो, हजारो वर्षापासून ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे वारंवार त्याच लोकांच्या हातामध्ये सत्ता असते आणि इथला SC ST आणि OBC हा बहुजन समाज हजारो वर्षापासून लाचार आणि गुलाम आहे। त्या बहुजन समाजातील सर्व संत महापुरुषांनी जो संघर्ष केला, बहुजन समाजाला एकत्रित करून जागृत करण्याचा जो प्रयत्न केला, तरी पण आज जो बहुजन समाज आजही अशिक्षित आणि गुलामीमध्ये जगत आहे। कारण इथले जे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांनी हजारो वर्षापासून या देशामध्ये राज करीत आहेत आणि देश 1947 ला जो आपला भारत देश आजाद झाला तेव्हापासून इथले जे मुठभर जे लोक आहेत, जे 10% लोक आहेत, त्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि 90% जे लोक आहेत, जे SC ST OBC चे लोक आहेत, ते 90% लोक आहेत आणि हे 90% लोक आजही लाचार आणि गुलाम आहेत। जो समाज जास्त असते त्या समाजाची सत्ता असते, परंतु इथं आमच्या देशामध्ये उलटा आहे। जो समाज कमी आहे, जो 10% लोक आहेत, त्या लोकांची ह्या 50 वर्षापासून सत्ता आहे आणि सत्ता त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांच्या मुलांना रोजगार मिळत असते, त्यांच्या मुलांना 90% नोकऱ्या मिळत असतात आणि आमच्या 90% समाज असून सुद्धा आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही। जो SC ST OBC चे जे मुलं आहेत, जे आजही भंडाऱ्याला रोजंदारीला कामाला जातात, परंतु यांना नोकऱ्या अजून मिळाल्या नाही। कारण आज 90% लोक असल्यानंतर बी यांना नोकऱ्या का मिळत नाही, यांचे उद्योग का नाही? कारण जे लोक 10% लोक आहेत त्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे। आम्ही वारंवार ही आमची पार्टी, ती आमची पार्टी म्हणून त्याच लोकांना निवडून देतो। कारण इथली भाजपा, सेना आणि ही काँग्रेस, राका हे आमच्या पार्ट्या नाहीये, ह्या 10% लोकांच्या पार्टी आहेत आणि आम्ही 90% लोक असून आमची फक्त बहुजन समाज पार्टी आहे। आमच्या बहुजनाच्या ज्या पार्ट्या असतात त्या बहुजन समाजाच्या पार्ट्यांना ह्या मिटवण्याचे प्रयत्न करतात आणि बहुजन समाजाला हे तोडण्याचे काम करतात। म्हणून आम्ही विखुरलेले आहोत। जोपर्यंत SC ST OBC चे लोक जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आमची बहुजनाची सत्ता येणार नाही आणि आमच्या मुलाबाळांना रोजगार मिळणार नाही। आज मोठे मोठे जे उद्योग आहेत, मोठ्या मोठ्या ज्या फॅक्टरी आहेत, त्या टाटा बिर्ला अदानीच्या हातामध्ये आहेत। ज्यांची सत्ता असते, ज्या लोकांची सत्ता आहे, ते लोक आज अदानी अंबानीला मोठे मोठे उद्योग देत असतात, मोठे मोठे करोडो अरबो रुपयाचा लोन देत असतात। आज आमचे बहुजन समाजाचे लोक बँकेमध्ये लोन मागायला जातात तर त्यांना बरेचशा भानगडी निर्माण करतात, त्यांचं घर गहाण ठेवतात, त्यांच्या शेती आहे का म्हणतात आणि ते जे उद्योगपती लोक आहेत त्यांना एका याच्यावर लोन फायनान्स करतात, करोडो अरबो रुपये त्यांना लोन देतात आणि मोठे मोठे उद्योग निर्माण करतात ते आणि उद्योग डुबला म्हणून आमचाच पैसा जो आहे तो ते विदेशामध्ये घेऊन पडतात। तुम्ही पाहिलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे, बरेचसे मान्य सरीचे लोक आमच्या देशातला पैसा बाहेर विदेशामध्ये घेऊन पळालेले आहेत। तरी पण ही जी सरकार, कारण ही सरकार त्यांचीच आहे, त्याच्यामुळे जर आमच्या बहुजन समाजातला जर व्यक्ती असेल आणि त्यांनी जर किस्त जर भरलेले नाही तर त्यांच्या घरावरती आक्रमण करून त्यांचा माल, त्यांची संपत्ती जप्त करतात।
परंतु ते लोक देश सोडून परतात. आमचा अरबो करोडो रुपये ह्या देशातून विदेशात घेऊन जातात. तरी पण आमच्या बहुजन समाजाला अजून समजत नाही. कारण हे जे लोक आहेत, सेना, बीजेपी आणि काँग्रेसचे जे लोक आहेत, हे वारंवार 10 वर्ष ते राज करतात, 10 वर्ष हे राज करतात. 75 वर्षापासून यांच्याच हातामध्ये सत्ता आहे. तरी पण आम्ही बहुजन समाजाचे जे लोक आहोत त्यांना निवडून देतो. आमचा माणूस उभा राहते म्हणून आम्ही त्यांना निवडून देतो. परंतु आमच्या समाजाचे काम का होत नाही याचा आम्ही विचार करायला पाहिजे. आमच्या मुलांना नोकऱ्या का मिळत नाही हा आम्ही विचार करायला पाहिजे. आमचे मुलं बेरोजगार का आहेत हा विचार आम्ही करायला पाहिजे. कारण आम्ही हा विचार करत नाही म्हणून आमचे मुलं वारंवार बेरोजगार असतात. आणि त्यांना माहित आहे की ह्या लोकांना जर शिक्षण दिला, कारण की आज बऱ्याचशा खेड्यापाड्यात मधल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आणि प्रायव्हेट शाळा चालू करण्यात आलेल्या आहेत. आज आमचे बहुजन समाजाचे पोरं जे आहेत हे खेड्यापाड्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत असतात. यांची ऐपत नाही मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकण्याची. परंतु आज हे जिल्हा परिषदच्या शाळा का बंद करत आहेत याचा बी विचार करायला पाहिजे. कारण आमचे बहुजन समाजाचे पोरं हे खेड्यापाड्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि यांनी मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळा ओपन केलेल्या आहेत. प्रायव्हेटमध्ये आम्ही लाखो रुपये भरोश्याने आमच्या मुलांना शिकवू शकत नाही. कारण हे मुलं जर शिकले तर उद्या नोकऱ्या मागतील हे त्यांना माहित आहे. आणि नोकऱ्या ते काही देऊ शकत नाही. कारण ते मुठभर लोक आहेत. ते पूर्ण 95% नोकऱ्या त्यांच्या हातामध्ये आहेत. कलेक्टर, कमिशनर, एसपीच्या ज्या नोकऱ्या ज्या आहेत त्या त्यांच्या हातामध्ये आहेत. परंतु आमच्या मुलांना अजून नोकऱ्या मिळाल्या नाही. आमचे मुलं जास्तीत जास्त चपरासी, जास्तीत जास्त बाबू, एखादा झाला तर मोठा सिनियर क्लर्क निर्माण होते, एखादा तहसीलदार होते. परंतु आमच्या मुलांना कधी कलेक्टर बनू देत नाही, आमच्या मुलांना एसपी बनवू देत नाही, आमच्या मुलांना एसडीओ बनवू देत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे. ओबीसीला 340 या कलमेनुसार आरक्षण दिलेलं आहे. परंतु आज ओबीसीला जो आरक्षण आहे तो आरक्षण अजून पूर्णपणे मिळत नाही आहे. 27% जो आरक्षण लागू झालेला आहे तो पण सुद्धा आरक्षण त्यांना मिळत नाही. 341 आणि 342 एससी आणि एसटीला जो आरक्षण आहे तो 22% आरक्षण आहे. परंतु आम्हाला 7% आरक्षण मिळते. आजही आमचे मुलं मोठ्या पदावर जात नाही आणि आज बेरोजगार निर्माण केलेली आहे. ही अवस्था का आहे मित्रांनो? कारण आम्ही आज अशिक्षित आहोत. आमच्या शिक्षणामध्ये आज अडथळा निर्माण करत आहे. जोपर्यंत आम्ही समजणार नाही आणि आमच्या कोण पराया कोण हे जोपर्यंत आम्ही ओळखणार नाही तोपर्यंत आमची अशीच गत राहणार आहे. म्हणून आमच्या मुलांना शिक्षणाची बहुत आवश्यक आहे. आमचे मुलं मोठ्या कॉन्व्हेंटमध्ये शिकू शकणार नाही कारण आमच्याजवळ तेवढा पैसा नाही. आमच्या शेतीला आज भाव मिळत नाही, आज आमच्या धानाला भाव मिळत नाही. त्यांच्या मोठ्या फॅक्टऱ्या आहेत. आज सोयाबीनला जो 20 वर्षा पहिले जो भाव होता तोच भाव आजही 20 वर्षांनंतर तोच भाव आहे. परंतु तुमच्या तेलाचा भाव पहा, काल 70 रुपये होता, 10 वर्षाच्या पहिले 20 वर्षाच्या पहिले 70-80 रुपये होता, पण आज तो 150 रुपयाच्या वर गेलेला आहे. म्हणजे हा त्यांच्या फॅक्टरीमध्ये निघतो तेल, त्यांचा भाव ते स्वतः ठरवतात. पण आमच्या सोयाबीनचा भाव आम्ही स्वतः ठरवू शकत नाही, ते ठरवतात. जो 20 वर्षाच्या पहिले होता तोच रेट आजही आहे. हा विचार आम्ही करायला पाहिजे. जो आज आम्हाला एससी एसटीला जो आरक्षण मिळत होता तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून 1 ऑगस्टला त्यांनी बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे आणि जे क्रिमिनलची अट जी आहे ते क्रिमिनलची अट लावण्यात आलेली आहे. आज क्रिमिनलची अट लागल्यामुळे आमच्या मुलांना समोर शिक्षणासाठी अडथळा निर्माण होणार आहे. मित्रांनो, हे आज आम्हाला विचार करण्याची जरूरत आहे. कालपर्यंत आम्हाला सांगितला संविधान धोक्याचं आहे म्हणून आम्हाला सांगितला आणि राहुल गांधी संविधानाच्या पुस्तका घेऊन मार डोक्यावर नाचला, पूर्ण देशामध्ये नाचला. परंतु पूर्ण भरमताने शेड्यूल कास्टच्या लोकांनी मतदान केला आणि 100च्या वर काँग्रेसची जी मेलेली काँग्रेस होती त्या काँग्रेसला जिवंत केला. त्या काँग्रेसला जिवंत केल्यानंतर हा जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आला त्या आदेशामध्ये
संसदमध्ये एक शब्द सुद्धा काँग्रेसचे एकही खासदार बोंबलले नाही किंवा रस्त्यावर उतरले नाही. राहुल गांधी सुद्धा त्या आरक्षणाच्या संदर्भात एक शब्द बोलू शकला नाही आणि अमेरिकेला जाते आणि म्हणते की मी आरक्षणाच्या बद्दल विचार करी, आमच्या ज्यावेळेस आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण बदलवून टाकू. ह्याच शब्दामध्ये जो राहुल गांधी असा आपला संभाषण करते आणि इकडे खेड्यापाड्यामध्ये इकडे सांगतात आम्ही तर संविधानाचं रक्षण करतो. ज्या बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये आम्हाला हक अधिकार दिलेले आहेत ते ह्या काँग्रेसने 99 वेळा, एक वेळा नाही तर 99 वेळा ह्या संविधानामध्ये दुरुस्त्या करून संविधानाच्या घटना बदलवण्याचे काम केले आणि बीजेपी सत्तेवर आली तर त्यांनी 7-8 वेळा ह्या घटना दुरुस्त केल्या. मित्रांनो, जर अशी ही जी काँग्रेस आहे ही काँग्रेस वारंवार आम्हाला चुतिया बनवते आणि आमचे जे मत आहे ते मत संविधानाच्या नावावर घेत असते आणि ज्यावेळेस आमचे हक अधिकार जर सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधामध्ये जो निर्णय दिला त्याच्यावर आमचा एकही खासदार बोलत नाही आहे. काल त्या पडोळेला बहुजन समाजातल्या लोकांनी भरपूर मतदान केला पण तो संसदमध्ये ज्यावेळेस SC STचा जो आरक्षण जो होता त्याच्यावर एक शब्द बोलू शकला नाही. मित्रांनो, असं का होत आहे? कारण ही जी काँग्रेस आहे ही काँग्रेस हे ब्राह्मणवादी आणि मनुवादी लोकांची काँग्रेस आहे. ही बीजेपी आणि शिवसेना ही सुद्धा मनुवादी लोकांची व्यवस्था आहे. कारण ते 15% लोकांचा विचार करते परंतु या बहुजन समाजाचा विचार करत नाही. जर ह्या बहुजन समाजापासून इतक्या वर्षापासून काँग्रेस सत्तेत होती महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सुद्धा बहुजन समाजाचा विकास करू शकले नाही. 10-15 वर्षापासून सेना बीजेपी सत्तेमध्ये आली परंतु आजपर्यंत ह्या OBC SCचा उद्धार अजून केलेला नाही. आजही काल 10 वर्षाच्या पहिले 20 वर्षाच्या पहिले रोजीनं भंडाऱ्याला कामाला जात होते, आजही रोजीनं भंडाऱ्याला कामाला जातात परंतु आज यांच्या मुलांना नोकऱ्या का मिळाल्या नाही? आमच्या मुलांना चांगलं शिक्षण का मिळत नाही? आमच्या मुलांना चांगलं शिक्षण का मिळत नाही? सर्वांना समानतेचा अधिकार असायला पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे, सर्व मुलांना संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे सर्वांना सारखं शिक्षण असायला पाहिजे, त्यांना सर्व सुविधा असायला पाहिजेत परंतु आज खेड्यापाड्यामध्ये त्या सुविधा देत नाही. हे कारण काय? कारण इथं बहुजनाचे मुलं राहतात, हे बहुजनाचे मुलं राहतात आणि बहुजन समाजाचे मुलं जर शिकले तर मनुवादी जे मुलं आहेत त्यांच्या बरोबरीने उभे राहतील. मग त्या लोकांचे जे मुलं आहेत का ते शेतीमध्ये नागर चालवू शकतात का ते भंडाऱ्याला कामाला येऊ शकतात का? त्यांच्या मुलं आतापर्यंत कधीतरी रस्त्यावर उतरले का? परंतु आमचे मुलं रस्त्यावर उतरतात परंतु ते लोक कधी रस्त्यावर उतरत नाही तरी त्यांना फुकट्याच्या नोकऱ्या मिळतात. ओबीसीला जे ओबीसीचे मुलं 1915ला जे IAS अधिकारी झाले होते, IAS ची एक्झाम दिवशी 314 मुलं पास झाले परंतु ह्या बीजेपीची जी सत्ता आली त्यांनी त्यांची अट लावली आणि त्यांनी ते क्रिमिनल अट लावली की यांचे इन्कम 8 लाख 6 लाख होती तर 8 लाख केली. ते मुलं असे नापास केला त्या मुलांना. आज ते मुलं बरेचसे मुलं जे IAS झालेले मुलं आहेत ते संतापून काही मुलं आत्महत्या केला त्या मुलांनी. तरी ओबीसीच्या लोकांनी एक शब्द विचारला नाही. वास्तविक पाहिला तर ओबीसीने संघर्ष करून रस्त्यावर उतरायला पाहिजे होता. जसं SC ST वर अन्याय होते त्या पद्धतीने STचे लोक जसे रस्त्यावर उतरतात तसे ओबीसीच्या लोकांनी सुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. परंतु आज ओबीसीच्या लोकांना ते गुमराह करतात. अरे हा आरक्षण तुमच्यासाठी नाही, हा मंडल आहे तुमच्यासाठी नाही, हा SC STचा आहे, अशा पद्धतीने ह्या लोकांना गुमराह करतात आणि त्यांना कधी रस्त्यावर उतरू देत नाही. आपले हक अधिकार ओबीसीचे लोक मागत नसतात त्यामुळे हे लोक ओबीसीच्या लोकांना गुमराह करत असतात. यांना असं वाटते की भारतीय जनता पार्टी आमची पार्टी, यांना वाटते काँग्रेस ही आमची पार्टी, सर्व पार्ट्या यांना असं वाटतं ह्या आमच्या पार्ट्या. परंतु यांना निळा झेंडा दिसला, हत्ती निशाण दिसला तर यांना असं वाटते की आमची पार्टी नाही त्यांची पार्टी आहे. अरे मित्रांनो, SC ST OBC हा सर्व 85% 90% समाज आहे. हा समाज जर एकत्र आला तर हा बहुजन समाज होते आणि हा 85% एकत्र आणून हा बहुजन समाज पार्टी त्या नावानं बनवलेली आहे. आणि सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी जे शिवाजी महाराज मराठे होते, तुकाराम महाराज यांनी आपल्या अंबगच्या माध्यमातून गावागावात जाऊन
तसेच गाडगे महाराज यांनी गावागावात जाऊन शेनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला, तरी पण ओबीसी समाज अजून जागृत झालेला नाही. कारण यांना जर आमच्या सैनिकांना काही लोकांनी जर त्यांना सांगितलं तर त्यांना असं वाटते की बाबा हे आता एससीचे लोक आहेत, हे एससीच्या संदर्भात सांगतात. यांना असं वाटते की बाबा हे एससीच्या फायद्यासाठी हे आपली पॉलिसी सांगतात. परंतु असं नाही मित्रांनो, जोपर्यंत आम्ही ओबीसी एससी एसटी एनटीचे लोक जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हाला हक अधिकार मिळणार नाही. कारण ह्या लोकांनी हजारो वर्षापासून आम्हाला गुलामीमध्ये ठेवलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे की हे लोक जर शेती जर नाही केला ह्या लोकांनी तर आमचे मुलं तर शेती करू शकणार नाही. या मुलांना जर शिक्षण दिलं तर हे मुलं उद्या शिकल्यानंतर आम्हाला नोकऱ्या मागतील, यांना नोकरी द्यावा लागेल. हे शिकल्यानंतर यांना मोठे मोठे उद्योग द्यावा लागतील. त्यामुळे ते लोक त्यांना माहित आहे की यांना असेच गुलाम ठेवायचे आहे, यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे. कारण तुम्ही शिक्षणापासून जर वंचित राहिल्या तर तुम्हाला तुमचे हक अधिकार समजणारच नाही आणि तुम्ही तुमचे हक अधिकार कधीच मागणार नाही. कारण हा आमचा संविधानिक अधिकार आहे. आमचे अधिकार आम्ही स्वतः घेण्याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे मित्रांनो. म्हणून मी जास्त आपल्या समोर सांगणार नाही. आपण स्वतः समजदार आहात. आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार बालक एकनाथजी गजबी यांना आम्ही उभं केलेले आहे. आणि सर्वात तळपदार उमेदवार हे युवा उमेदवार, सर्वात कमी वयाचे उमेदवार, शिक्षित उमेदवार आहेत. यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्यांच्या हत्ती चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय शिवाजी, जय भारत.